अन्याय आणि अत्याचाराच्या विरोधात एकच आवाज 24 मशाल न्यूज. हाक तुमची, साथ आमची. ताजा घडामोडी पाहण्यासाठी आजच 24 मशाल न्यूजला सबस्क्राईब करा. महाड तालुक्यातील नवानगर परिसरातील एका वैद्यकीय अधिकाऱ्यावर तब्बल 9 आरोग्य केंद्रांची जबाबदारी असल्याची चर्चा सध्या नागरिकांमध्ये होत आहे. एका डॉक्टरकडे एवढ्या मोठ्या प्रमाणात केंद्रांची जबाबदारी असल्यामुळे संबंधित डॉक्टरांवर कामाचा प्रचंड ताण येत असल्याची भावना स्थानिक नागरिक व्यक्त करत आहेत. मी डॉक्टर धनंजय बाबूराव डुंगर, पशुवैद्यकीय अधिकारी, तालुका पशुवैद्यकीय चिकित्सालय महाड या इथे काम करत आहे. या दवाखान्याला प्रमुख जे आहे ते सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन आहे, ते सध्या रजेवरती आहे. या दवाखान्याचे प्रमुख हे सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन या पदावर कार्य करणारे व्यक्ती आहेत. त्या सध्या रजेवर असल्याने सध्या माझ्याकडेच त्याचा अतिरिक्त कार्यभार आहे. या दवाखान्याच्या पोस्ट ज्या आहेत त्या बऱ्यापैकी काढून टाकलेले आहेत. पूर्वी ते माझं पद जे आहे पशुधन विकास अधिकारी हे पद होतं. पूर्वी पशुधन विकास अधिकारी बोललं जात होतं, आता पशुवैद्यकीय अधिकारी बोललं जातं. हे पद काढून टाकण्यात आलेलं आहे. माझ्या जागी माझ्या असिस्टंट सहाय्यक पशुधन विकास अधिकारी हे पद निर्माण केलेलं आहे. पण या पदावरची व्यक्ती पण भरल्या जात नाही. तसंच तिसरं पद हे लॅबोरेटरी टेस्टिंगसाठी आहे, जिथे DMLT डिप्लोमा इन मेडिकल लॅबोरेटरी टेक्नॉलॉजीज भरला जाणार आहे. आणि ह्या 3च पोस्ट आहेत या दवाखान्याला. आणि हा तालुक्याचा दवाखाना आहे. तालुक्याच्या दवाखान्याच्या ठिकाणी कार्यभार करताना त्या सहाय्यक आयुक्तांना प्रचंड त्रास होणार आहे. आणि हा महाड दवाखान्याची अशी पद्धत अशी सिस्टीम आहे की या दवाखान्याच्या अंडर 9 सब सेंटर आहे. 7 सब सेंटर हे महाड तालुक्यात आहे, 2 सब सेंटर हे पोलादपूर तालुक्यात आहे. आणि तिथे सुद्धा 9 सब सेंटरला म्हणून 2 LSS आणि एक माझ्यासारखा अधिकारी असे 3च लोक आहेत. त्यातली एक पद आमचं काढून टाकण्यात येणार आहे काम न करत असल्यामुळे. आणि दुसरे जे माझ्यासारखे अधिकारी आले त्यांचं पण दुसरीकडे सिलेक्शन झाल्यामुळे ते पण इथे राहणार आहे. सामान्यतः एका वैद्यकीय अधिकाऱ्याकडे एक किंवा मर्यादित आरोग्य केंद्राची जबाबदारी असते, ज्यामुळे ते रुग्णांना पुरेसा वेळ देऊन दर्जेदार आरोग्य सेवा देऊ शकतात. मात्र एका डॉक्टरकडे एकाच वेळी 9 केंद्रांची जबाबदारी असल्यास प्रत्येक ठिकाणी समान वेळ आणि सेवा देणे अत्यंत आव्हानात्मक ठरू शकते, असे नागरिकांचे मत आहे. स्थानिकांच्या म्हणण्यानुसार संबंधित डॉक्टर हे आपल्या सेवाभावी वृत्तीमुळे आणि रुग्णांशी असलेल्या चांगल्या वागणुकीमुळे परिचित आहेत. त्यांच्या दवाखान्यात येणारे अनेक रुग्ण समाधानाने परत जातात. त्यामुळे एवढ्या मोठ्या जबाबदारीचा परिणाम त्यांच्या कामावर आणि ग्रामीण आरोग्य सेवेवर होऊ नये अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करत आहेत. तर एकूण 10 दवाखान्यांना मिळून फक्त 4 व्यक्ती काम करत आहेत इथे. तरी इथली पद जे आहे पशुवैद्यकीय अधिकारी हे पद सुद्धा ठेवण्यात यावं. आणि परिचर हे पद पूर्णतः नष्ट केलेलं आहे. वर्ग 4चे कर्मचारी इथे ठेवलेलेच नाही. त्याच्यामुळे इथली आम्हाला दुसऱ्या दवाखान्यातल्या शिपायांना बोलावून इथली स्वच्छता वगैरे राखायला लागते. दुसरी गोष्ट, शिपाई पद हे हळूहळू कमी केल्यामुळे या दवाखान्याला जे जनावर येणार आहेत, पशु येणार आहेत, त्यांना पकडायचं कसं, त्यांना धरणार कसं, त्यांच्यावर ट्रीटमेंट करणार कशी, हा मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे. या दवाखान्याला प्रत्येक पशुसंवर्धन विभागातल्या प्रत्येक कर्मचारी सध्या ऑनलाईन नोंदणी करण्यामध्ये प्रचंड बिझी आहे. तसंच त्याला फील्डवरती जाऊन अनेक कामं करायला लागतात, लसीकरण करायला लागतं, सर्वच गोष्टी करायच्या आहेत. आणि माझ्या बाबतीत तर मला स्वतः दवाखाना उघडायला लागतो, स्वतः दवाखाना उघडून मला स्वतःला स्वच्छता पण राखायला लागते, अशी अवस्था झालेली आहे. तरी मला शासनाकडे एक विनंती आहे की आमचं जे पद आहे ते अबोलिश करण्यात येऊ दे, तसंच राखावं. आणि परिचर हे पद सुद्धा तसंच ठेवावं. आणि जी आता आमच्याकडे रिक्त पदं आहेत ती रिक्त पदं जेवढे लवकरात लवकर भरता येईल, जेणेकरून आम्हाला या पशुसेवा करायला आम्हाला जास्तीत जास्त वेळ मिळेल, संधी लावा. धन्यवाद. या प्रकरणी संबंधित डॉक्टर आपली भूमिका आणि प्रत्यक्ष परिस्थिती प्रशासनासमोर मांडतील अशीही चर्चा आहे. तसेच आरोग्य विभागातील रिक्त पदे तातडीने भरून डॉक्टरांवरील अतिरिक्त कामाचा ताण कमी करावा अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. राज्याच्या सार्वजनिक आरोग्य मंत्री पंकजा मुंडे यांनी या विषयाकडे गांभीर्याने लक्ष देऊन आवश्यक ती पावले उचलावीत, जेणेकरून ग्रामीण भागातील नागरिकांना अधिक प्रभावी आणि दर्जेदार आरोग्य सेवा मिळू शकेल, अशी अपेक्षा स्थानिक नागरिक व्यक्त करत आहेत. 24 मशाल न्यूजसाठी ब्युरो चीफ इस्माईल मापकर, महाड.